होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता। त्यावेळेसचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही। मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला। माझी पुढची भूमिका काय नाही, माझी भूमिका हीच आहे की जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय। माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे। माझ्या मुलाला कॉलेज सोडणं, आता त्याला कॉलेज सोडावं लागतं, त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय। आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय। एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं 150 किलोमीटर आहे, 17 वर्षाचा, अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही, काय अवस्था असेल बाप म्हणून माझी? आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का? आता ही लढाई माझ्या मुलांसाठीच आहे, राजकारण एका राहिलं बाजूला। त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे म्हणायला मी इथं आलेलो आहे। आपण जेव्हा प्रवेश केला तर वरिष्ठांची वगैरे माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला। काय भूमिका असणार आहे? मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही। कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय, समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही। मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय। कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे। माझा विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील। माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही। माहिती समोर अशी येते की त्यांनी आपल्याला त्यानंतर हा प्रवेश झाला। माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही, असा कुठलाही शब्द नाही। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांमध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे। ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं, त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा। नाही, या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही, माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही। असं काही असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही। यावेळेस पक्षाकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आली आहे, ज्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? नाही, माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही। मी माझ्या कुटुंबासोबत आहे। आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशीच बोललेलो नाही। डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश नाही, ते मला माहित नाही। दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावर तुम्ही कसं म्हणता? काहीच नाही, माझी रणनीती काहीच नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्या निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या घटनेशी संबंध आहे। परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमांना आणि माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी इथं आहे।
मी सगळी ती माझं स्टेटमेंट ही CIDच्या तपासाकडे दिलेलं आहे. माझं स्टेटमेंट मी सगळं आपल्याकडे पोहोचवलेलं आहे. मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो. मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे. CIDने केली, CBIची चौकशी अजून दुसरी कुठली असेल, मला काही हरकत नाही. मी त्याच्या समोर जायला तयार. आतापर्यंत मुख्यमंत्री परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करतात. त्यांना काय आवाहन करणार? मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेन की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे. या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मी तिथे गेलो. एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये, एवढीच मी विनंती करतो. प्रसार माध्यमातून किंवा इतर समाज माध्यम आहेत त्यांच्यावर जे आरोप जे आहेत ते भाजपचे प्रसार माध्यमातून त्याच बातम्या ज्या आहेत प्रसार माध्यमातून त्याच माध्यमातून प्रवेश करतात. नाही, आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले, आता कुठले त्याच्यात मी प्रवेश करतोय असं नाही. सगळ्या चौकशी पूर्ण झालेली आहे. CIDने चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले. त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारण काका हे आरोग्य केंद्र हे कायम बंदच असते का मग? ती एक बाई आली होती नवीन, हां ती गेली आता ती एकटी पुढे बघा तिची बदली झाली का काय कोणी लक्ष देत. आता मी त्यांच्या ना मेडिकल ऑफिसरला फोन केला होता. हा, ते म्हणा इथं तीन कर्मचारी आहे म्हणा. हा, आहेत. हां मला सांगा 3 कर्मचारी आहेत. आज काय वार? मंगळवार आहे नाच. हा. हां तर बघा हे पूर्ण लॉक लागलेलं आहे. आज म्हणजे अख्खा मंगळवार आमचा मोडा राहतो. हां म्हणजे मोडा असल्यामुळे शेतीचे सर्व कामं बंद राहतात. हा तर काय आता ते इकडे ती एक बाई आहे, ते झाड दूर करा ती तिकडे तिला विचारू का